सामान्य विज्ञान पर्यावरण चालू घडामोडी सराव पेपर क्रमांक 11. त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मिळून प्रश्न आहेत 100. तर 100 प्रश्नांचा आपल्याला घ्यायचा आहे आता महासंग्राम. ठीक आहे. हा पण तुमचा एक बेस्ट अभ्यास होऊन जाईल या 100 प्रश्नांचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. ठीक आहे. चला सुरू करूयात मग. फर्स्ट क्वेश्चन आहे, अतिसूक्ष्म अंतर मोजण्यासाठी अँगस्ट्रॉम हे एकक वापरतात. तर एक अँगस्ट्रॉम म्हणजे किती? In order to measure small distance, angstrom unit is used. 1 angstrom means how many meters? तर हे खूप कॉमन युनिट आहे. खूप वेळा आपण अभ्यासामध्ये बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, बऱ्याच वेळेस वापरतो आपण हे युनिट खूप वेळा. नसेल मग पाठच करून टाकायचं. 1 angstrom is equal to 10⁻⁻10 मीटर होत असतं. आता हे जे युनिट्स आहेत ना, कमी अंतर मोजण्यासाठी मायक्रोमीटर पासून सुरू करूयात आपण. 1 micrometer is equal to 10⁻⁻6. 1 nanometer is equal to 10⁻⁹. 1 angstrom is equal to 10⁻⁻10 आणि 1 picometer is equal to 10⁻⁻15. सूक्ष्म अंतर मोजण्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे युनिट्स. ठीक आहे. आता हे लेक्चर शेड्यूल आहे ऑनलाईन, त्यामुळे 11च घ्यावे लागणार आपल्याला. थोड्या वेळात संपलं की लगेच 12 नंबर मिळतो. ठीक आहे. तुम्ही उत्तर टिक मार्क करून घ्या किंवा एक्स्ट्रा लिहून घ्या बाजूला. चला दुसरा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. आणि हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे मी प्रश्नांचं विश्लेषण करत असताना. हा जो प्रश्न आहे, अतिसूक्ष्म अंतर मोजण्यासाठी अँगस्ट्रॉम एकक वापरतात. फिजिक्स मधल्या पहिल्याच टॉपिक मधला प्रश्न आहे. टॉपिकचं नाव आहे राशी आणि मापन. क्वांटिटीज आणि मेजरमेंट्स नावाचा टॉपिक आहे. तर त्याच्यावर असेच प्रश्न आता कंबाईन मेन्सला सुद्धा आपल्याला प्रश्न आला होता की एक प्रकाश वर्ष म्हणजे किती अंतर. मेन्सला कंबाईन ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेला प्रश्न येऊन गेला होतो. हा सोपा टॉपिक आहे, हा करून ठेवायचा परफेक्ट. ठीक आहे. राशी आणि मापन, क्वांटिटीज आणि मेजरमेंट्स नावाचा टॉपिक आहे पहिलाच फिजिक्स. ठीक आहे. अयोग्य विधान ओळखायचे. ठीक आहे. अयोग्य विधान हे -12. हा करेक्ट. पिकोमीटर म्हणजे -12. आता असे प्रश्न जर असतील तिथे मल्टिपल स्टेटमेंट्स असतील तर तिथे एक एक स्टेटमेंट वाचल्यानंतरच तिकडे टिक मार्क करत चालायचं. स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे. एलिमिनेशन टेक्निक एक पेपर सोडवण्याची टेक्निक असते. म्हणजे चुकीचे उत्तर लगेच काढून टाकायचे. पटकन उत्तरापर्यंत पोहोचतो आपण. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतराला त्याचा वेग म्हणतात. तर हे विधान जे आहे ना चुकीचं आहे. कारण इथे चाल पाहिजे. कारण जर वेगाचा विचार केला म्हणजे वेग जर डेफिनेशन जर बघितली तिथे पाहिजे होतं विशिष्ट दिशा. मग याला वेगाच्या ऐवजी काय पाहिजे, चाल पाहिजे. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला अयोग्यच विधान ओळखायचे. त्यामुळे जर विधान चूक असेल तर आपला हा दुसरा पर्याय एलिमिनेट होऊन जातो आणि त्यात फक्त ब आणि दस दिले. ठीक आहे. नंतर दुसरा आहे, वेग ही सदिश राशी आहे. सदिश म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी ज्यांना मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही पण लागतात. हे करेक्ट आहे. मग जर ब बरोबर असेल तर आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे. त्यामुळे इथे पण ब आलंय बघा, इथे पण ब आले. त्यामुळे हा पण पर्याय गेला आणि हा पण पर्याय गेला. तिसरं आणि चौथं विधान वाचायची गरज सुद्धा पडली नाही आपल्याला. कळलंय का? वेळ वाचतो आपला. या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि क. तरी क एकदा विधान बघून घेऊ. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतराला चाल म्हणतात का? नाही. चुकी. हे दोन्ही अल्टरनेट झाले स्टेटमेंट. हे वेग खाली पाहिजे होतं आणि चाल वरती पाहिजे. वरची डेफिनेशन चालीची. चाल म्हणजे स्पीड आणि वेग म्हणजे वेलॉसिटी. ठीक आहे. वेगाला इंग्रजीमध्ये वेलॉसिटी म्हणतात. प्रश्न पेपर तुमचा बायलिंग्युअल आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही तिकडे बघू शकता सगळे वर्ड्स. ठीक आहे. सो ए आणि सी हे दोन स्टेटमेंट रॉंग आहेत, ते चुकीचे. आणि जर हेच आपल्याला बरोबर विचारलं असतं तर आपण ब आणि ड बरोबर म्हटलं असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असू शकलं असतं जर आपल्याला करेक्ट विचारलं असतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असतो.
आणि संवेगाचं परिवर्तन जे आहे म्हणजे चेंज ऑफ मोमेंटम. संवेग म्हणजे मोमेंटम, त्याला मोमेंटम म्हणतात. संवेगाचं परिवर्तन जे आहे, मोमेंटम चेंज आहे, ते फोर्सच्याच डिरेक्शनने होतं का? तर हे विधान जे आहे कशाशी संबंधित आहे किंवा हा नियम कुठला आहे ओळखायचा आहे. ठीक आहे. ऑप्शन आहे आपला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम नाहीये हा, कारण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे गॅलिलिओचा नियम. कळलं ना? आणि गॅलिलिओचा नियम कशाशी संबंधित आहे? गॅलिलिओचा नियम, स्थिर वस्तू स्थिरच राहते, गतिमान वस्तू गतिमानच राहते, आणि गतिमान वस्तूची जी दिशा असेल ना गतीची, तर ती त्याच दिशेने गतिमान राहते. म्हणजे गॅलिलिओचा पहिला नियम इनर्शिया दाखवतो, रेस्टचं, वेलोसिटीचं आणि डिरेक्शनचं. त्यामुळे मग पहिला नियम तर नाहीच. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे हा, कारण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जो आहे तो मोमेंटम एक्सप्लेन करणारा नियम आहे. मोमेंटमला संवेग म्हटलं जातं. संवेग, संवेग काय असतं रे? संवेग म्हणजे टोटल स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. टोटल स्पीड म्हणा किंवा टोटल वेलॉसिटी म्हटलं तरी चालेल. टोटल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. टोटल वेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करतात? टोटल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या पदार्थाचं मास पण माहिती पाहिजे आणि त्याची वेलॉसिटी पण माहिती पाहिजे. तर टोटल वेलॉसिटी जर आलं तुम्हाला कुठे शब्द, एकूण वेग, तर मग तुम्हाला त्याचं मास आणि वेलॉसिटी दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आहे? मोमेंटम आहे, म्हणजे इज इक्वल टू पी आहे. मोमेंटमचं चिन्ह पी आहे. पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. याचा अर्थ असा होतो, जर समजा आपण हाताने बंदुकीची गोळी भिंतीवर जर फेकून मारली तर ती भिंतीवर आदळून परत खाली पडून जाईल, लक्षात ठेवा. फक्त ओरखडा उमटेल एक छोटासा. पण जर बंदुकीतून जर गोळी झाडली तर ती मात्र भिंतीत घुसेल किंवा एखाद्या वस्तूच्या आरपार जाईल. त्याला न्यूटनचा दुसरा नियम म्हटलं जातं. समजलं का? बंदुकीतून गोळी झाडली म्हणजे तिला मोमेंटम आलं, त्या भिंतीवर आदळली म्हणजे मोमेंटम मध्ये चेंज झाला, पण मोमेंटम मध्ये झालेला चेंज हा फोर्सच्या दिशेने असतो. म्हणजे गोळी बाउन्स होऊन आपल्याला लागणार नाही, गोळी तिच्या शरीरात घुसेल म्हणजे त्याच दिशेने बदल होईल. हा दुसरा नियम. कळलं का? पहिला नियम सोपा आहे, स्थिर वस्तू स्थिरच राहते, गतिमान वस्तू गतिमानच राहते, गतिमान वस्तूची दिशा तीच राहते. हा पहिला नियम, त्याला गॅलिलिओचा नियम पण म्हटलं. ठीक आहे. आणि तिसरा नियम तर फारच सोपा आहे, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेसाठी तेवढीच, परंतु विरुद्ध दिशेने काय असते? प्रतिक्रिया असते. ते जर तुम्ही त्या बेंचवर किंवा भिंतीवर जर बुक्का मारण्याचा प्रयत्न केला, तेवढ्या जोरात मारणार तेवढं तुमच्या हाताला जास्त इजा होणार. लक्षात, ऍक्शन रिॲक्शन हे नियम आहे निसर्गाचा. संवेग अक्षयतेचा नियम काय सांगतो? त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते ना, तर त्या दोन वस्तूंची टक्कर होण्यापूर्वीचा त्यांचा जो टोटल त्यांचा जो मोमेंटम असेल तो आफ्टर आणि बिफोर सेम असतो. त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दोन वस्तूंची जर टक्कर झाली, गतिमान वस्तूंची, तर त्यांचा अगोदरचा मोमेंटम आणि नंतरचा मोमेंटम काय असतो? सेम असतो. म्हणजे ट्रक आणि कारची टक्कर झाली समजा, कार चालली समजा 200 मोमेंटमने आणि ट्रक चालली समजा 300 मोमेंटमने. 300 आणि 200 किती झाले? 500. दोघांची टक्कर झाली. कारचं मोमेंटम 200 वरून झालं 250, ट्रकचं मोमेंटम 300 वरून झालं 250. 250 आणि 250 किती झाले? 500. ते बिफोर आणि आफ्टर मोमेंटम काय राहिलं? सारखंच राहिलं. त्याला म्हणायचं संवेग अक्षयतेचा नियम, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा याचाच उपनियम आहे. कुणाचा? दुसऱ्या नियमामधलाच तो एक उपनियम आहे असं म्हटलं. ठीक आहे. टॉपिक तुम्हाला मागचं पण सांगायचं राहिला मला असं वाटतं. हा टॉपिक जो आहे ना, हा स्पीड झाला, हा गतिविषयक संकल्पना नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामधला प्रश्न आहे. गतिविषयक संकल्पना, गतिविषयक संकल्पना. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे हा न्यूटनचे गतिविषयक नियम, फोर्स नावाचा टॉपिक जो आहे त्यातला प्रश्न, गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे, न्यूमरिकल आहे. 50 किलो वजनाचा दगड 5 मीटर पर सेकंद ह्या वेगाने फेकल्यास त्याचा संवेग किती असेल? आत्ताच वरती तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला बघा, त्यामुळे तुम्हाला हे काय येतं फॉर्म्युला? P इज इक्वल टू एम इंटू व्ही. मास आणि वेलोसिटी दिली का तुम्हाला? यस. मास दिले 50 kg आणि वेलोसिटी दिली 5 मीटर पर सेकंद. ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकता. किती उत्तर? 250. ठीक आहे. युनिट जर विचारलं असेल समजा ऑप्शन मध्ये युनिट असतं, त्याचं युनिट कसं काढायचं? हे मास आहे ना, मासचं युनिट काय? किलोग्रॅम. आणि हे वेलोसिटी ना, हिचं काय? मीटर पर सेकंद. किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंद. म्हणजे जर समजा इथे ऑप्शन मध्ये 250 दोन वेळा असतं आणि दोन दोन ठिकाणी युनिट्स वेगळे असते, तुम्हाला मग युनिट पण बघावं लागलं असतं. कळलं का? युनिट पण पाठ करायचे. युनिट काढणं खूप सोपं असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा टॉपिक पण तोच आहे. कुठला? वरचाच गतिविषयक नियमावरचाच एक न्यूमरिकल आहे, तिथे आपल्याला संवेग कॅल्क्युलेट करायचं होतं. ठीक आहे. पुढे
गुरुत्व स्थिरांक म्हणजेच कॅपिटल जी ची किंमत जी आहे ती 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आहे. कुठल्या शास्त्रज्ञाने दिला आहे? ठीक आहे. तर मग आता पहिले तुम्हाला गुरुत्व स्थिरांक म्हणजे हा टॉपिक कुठला माहिती का? फोर्स. आणि फोर्स मधलं ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षणाची संकल्पना. गुरुत्वाकर्षणाची संकल्पना कोणी मांडली? आयझॅक न्यूटन. त्यामुळे बऱ्याच जणांचं उत्तर लगेच न्यूटनकडे डोळा चाललं. पहिलेच ऑप्शन न्यूटन लगेच खुश होऊन जातं, ते मोक्या खुशवासारखं. अरे वा वा, अरे प्रश्न काय विचारला आपल्याला की हे जीचं जे मूल्य आहे ना हे 6.67 हे कोणी दिलं? गुरुत्व स्थिरांकाची कन्सेप्ट न्यूटनने मांडली, पण ही किंमत मात्र त्याने नाही दिली. लक्षात. पहिले तुम्हाला गुरुत्व स्थिरांक काय आहे ते सांगतो. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे ते पहिले समजू. तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची थेअरी ही न्यूटनने प्रपोज केली होती 17व्या शतकाच्या एंडिंगला. आणि त्या थेअरीनुसार त्याने असं सांगितलं की एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तू कुठेही जरी असतील तरी त्यांच्यात परस्पर आकर्षण असतं. आणि त्यांच्यात असलेलं आकर्षण जे आहे हे त्या दोन वस्तूंचं जे काही मास असेल ना त्या मासच्या प्रोडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शन असेल. आणि त्या दोन वस्तूंमध्ये जेवढं काही डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी युनिव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. याला त्याने म्हटलं होतं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल थिअरी. याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ म्हटलं जातं. लॉ म्हणजेच थिअरी. परंतु हा फोर्स कॉन्स्टंट असतो हे न्यूटनने सांगितलं, परंतु कॅल्क्युलेट करण्यासाठी हा प्रयोग 20व्या शतकात झाला. हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या शास्त्रज्ञाने हा प्रयोग केला आणि त्याने ती मॅथमॅटिकल व्हॅल्यू आपल्याला दिली, जी की कॅपिटल जी ची व्हॅल्यू म्हणून ओळखली जाते. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. हेनरी कॅव्हेंडिश वॉज दॅट सायंटिस्ट हू कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट इज कॅपिटल जी. त्याने सांगितलेली व्हॅल्यू काय आहे? 6.67 into 10⁻⁸ टाइम सेंटीमीटर पर ग्रॅम स्क्वेअर. ऐसा भी चलेगा. कळलं का? वरती जी लिहिली याचा अर्थ ती कशाची? मग ही वरती जी लिहिली ही एमकेएस आहे आणि ही सीजीएस लिहिली मी आता. आयोग असं पण करू शकता तुम्हाला. काय कॅपिटल जी ची व्हॅल्यू सांगा सीजीएस मध्ये. सीजीएस मध्ये काय बदल झाला कळलं का? काय बदल झाला? 6.67 तेच राहिलं इंटू 10⁻⁸. पुढे युनिट काय? 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. आणि एमकेएस काय? 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पृथ्वीवर वस्तूचे वजन सर्वत्र सारखे असते मात्र वस्तुमान बदलते. चुकीचं विधान आहे. वजन आणि वस्तुमानामधला फरक समजून घ्या. ठीक आहे. वजन म्हणजे ऍक्च्युली एखाद्या वस्तूचं जे काही वस्तुमान असेल आणि त्याच्यावर जेवढं काही गुरुत्वबल कार्य करत असेल यांच्या दोघांचा गुणाकार असतो. वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटी. mg असतं. W इज इक्वल टू mg असतं. mg. ठीक आहे. आणि मास काय असतं? वस्तुमान. तर वस्तुमान असतं टोटल अमाऊंट ऑफ पार्टिकल्स इन द सबस्टन्स. म्हणजे एखाद्या पदार्थामधले एकूण कण, एकूण कणांची संख्या, एकूण कणांचं प्रमाण म्हणजे मास असतं. मास किलोग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये मोजतात. ठीक आहे. मग मास कुठेही बदलत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही एखादा 10 किलो वस्तुमानाचा पदार्थ पृथ्वीवर कुठेही घेऊन जा, दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटवर घेऊन जा, समजा तुम्ही मूनवर घेऊन गेले तर तिकडे सुद्धा त्याचं मास तेच राहील. जर 10 किलो इकडे असेल तर 10 किलो इकडे पण असेल. कळलं ना? बदलतं काय? बदलतं फक्त वजन. कारण वजन कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. फक्त मासवर डिपेंड आहे का? ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. आणि पृथ्वीवर ग्रॅव्हिटी सगळीकडे सारखी करेल नाही. पोल्सवर ग्रॅव्हिटी 9.83 आहे. इक्वेटरला ग्रॅव्हिटी 9.78 आहे आणि जनरल सरफेसवर 9.8 आहे. म्हणजे याचा अर्थ 3 ठिकाणी 3 प्रकारचं वेट भरेल आपल्याला. मग म्हणजे जर तुम्हाला पोल्सवर काढायची असेल ग्रॅव्हिटी तर तुम्हाला मग 10 इंटू 9.83 करावं लागेल. जर तुम्हाला इक्वेटरवर ग्रॅव्हिटी काढायची असेल म्हणजे वजन काढायचं असेल तुम्हाला 10 इंटू 9.78 करावं लागेल. आणि जनरल सरफेसवर काढायचं असेल तर तुम्हाला 10 इंटू 9.8 करावं लागेल. तर हे होईल 98.3, हे होईल 97.8 आणि हे होईल 98 न्यूटन. वजन कशात मोजतात? न्यूटन मध्ये मोजतात. मग कुठे जास्त आहे? पोल्सवर सगळ्यात जास्त आहे. कुठे कमी आहे? सगळ्यात इक्वेटरला सगळ्यात कमी आहे. ठीक आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. पृथ्वीपासून जसं दूर जाऊ तसं वजन वाढतं का?
पृथ्वीपासून दूर जाताना वजन वाढतं का? तर वजनाचं लॉजिक काय? वजन जे आहे ते वस्तुमान आणि ग्रॅव्हिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ग्रॅव्हिटी काय माहिती ना? ग्रॅव्हिटी मास आणि डिस्टन्स किंवा रेडियस यांचा रेशो असतो. मासची ग्रॅव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि रेडियस म्हणजे डिस्टन्सशी इनव्हर्सली. मग आता बघा, जर ग्रॅव्हिटी वाढली तर वजन वाढेल, ग्रॅव्हिटी कमी झाली तर वजन कमी होईल. ग्रॅव्हिटी आणि डिस्टन्सचं काय लॉजिक आहे सांगा? हे इनव्हर्स आहे. म्हणजे डिस्टन्स जर वाढलं तर ग्रॅव्हिटी कमी होईल, म्हणजे ग्रॅव्हिटी जर कमी असली तर वजन कमी होईल. आता हे स्टेटमेंट बरोबर आहे का? पृथ्वीपासून जसं दूर जाऊ म्हणजे अंतर वाढणार, वजन वाढणार का? अंतर वाढल्यावर ग्रॅव्हिटी कमी होणार, अंतर वाढल्यावर जर ग्रॅव्हिटी कमी झाली तर वजन कमी होणार. हे पण विधान चुकीचं आहे. कुठलं? विधान. आपल्याला योग्य विधान ओळखायचं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. चंद्रावरील गुरुत्वबल पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या 1/6 पट आहे, कारण पृथ्वीची त्रिज्या चंद्राच्या सुमारे 4 पट, तर वस्तुमान सुमारे 81 पटीने जास्त. यस, हे विधान करेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. समजलं का? क्लिअर झालं का? आणि टॉपिक तोच वरचाच, कुठला? फोर्सच. फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन तोच टॉपिक आहे. त्याच टॉपिक वरती सलग प्रश्न आहे. कळलं का? काही डाऊट असतील तर टेन्शन घेऊ नका, कारण हा टॉपिक आपल्याला व्हायचा आहे आणखी. कळलं ना? तुम्हाला जर याच्यात खूप डाऊट असतील, खूपच कन्फ्युजन वाटेल असेल तर टेन्शन घेऊ नका. हा टॉपिक आपला झाला नाही आणखी. बाकी झाले ना टॉपिक आपले. हिट पर्यंत थांबलो ना आपण. फोर्स ग्रॅव्हिटेशन राहिले आपलं, मोशन फोर्स वर्क एनर्जी राहिले आपलं. ठीक आहे. तेव्हा आणखी जास्त क्लिअर होईल. आता फक्त ऐका व्यवस्थित, कारण आता जर मी टॉपिक शिकवत बसलो मग एक्सप्लेनेशन राहून जाईल आपलं. ठीक आहे. एखाद्या वस्तूवर कार्य करणारं संपूर्ण वजन, टोटल वेट, ज्या बिंदूत कार्य करीत असते असे मानले जाते, त्या बिंदूला त्या वस्तूचं काय म्हणतात? त्याला म्हटलं त्याचं गुरुत्व केंद्र. काय म्हटलं तर? गुरुत्व केंद्र, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हे जनरल लॉजिकल प्रश्न आहे. वस्तुमान केंद्र, अभिकेंद्री बल ही कन्सेप्ट वेगळी आहे. वस्तुमान केंद्र हा काही प्रकार नाहीच आहे. अभिकेंद्री आणि अपकेंद्री आहे लक्षात. सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल आहे. हे दोन्ही फोर्स, एखादी वस्तू जर वर्तुळाकार मार्गाने गतिमान असेल तर त्या वस्तूवर कार्यरत असतात लक्षात. समजा ही एक ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर पाथने मुव्हिंग आहे. इकडे फोर्स असतो, इकडे फोर्स असतो. टुवर्ड सेंटर जो असतो तो सेंट्रीपेटल असतो, अवे फ्रॉम सेंटर जो असतो तो सेंट्रीफ्युगल असतो. कळलं का? वर्तुळाकार मार्गाने जर एखादी वस्तू गतिमान असेल तर त्या वस्तूवर त्या वर्तुळाकार मार्गाच्या केंद्राकडे असणारं बल हे सेंट्रीपेटल असतं, म्हणजे अभिकेंद्री असतं, आणि अपोजिट साइडचं बल जे आहे ते सेंट्रीफ्युगल असतं, म्हणजे अपकेंद्री. कळलंय का? आलं एक लक्षात? आणि मग पृथ्वी जी आहे ना आपली, पृथ्वी ही अशी याच्यामुळे झाली ना, कशामुळे? सेंट्रीफ्युगल फोर्समुळे. कारण इक्वेटरला काय झालं, ग्रॅव्हिटी कमी झाली, त्यामुळे तिथे स्पीड जास्त आहे, त्यामुळे तिथे ती फुगली पृथ्वी, म्हणून ते शेप चेंज झालाय पृथ्वी. नाही तर मग तसं झालं नसतं. ठीक आहे. चलो पुढे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाबद्दल योग्य जोड्या लावा. हे आत्ता सांगितलं मी तुम्हाला, एवढ्यात एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. गुरुत्व त्वरण म्हणजेच जी, जी फक्त ग्रॅव्हिटी जी आहे, वजनाचा जर विचार केला तर न्यूटन, फोर्स जर विचार केला तर, आणि ऍक्सिलरेशन जर विचार केला तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे दोन्ही एकच, याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. म्हणजे जी व्हॅल्यू न्यूटन मध्ये असेल तीच व्हॅल्यू मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये पण असेल, त्यात काहीच बदल होणार नाही. पोल्सवर मी तुम्हाला आता सांगितलं, पोल्सवर किती आहे? 9.83. म्हणजे एचं काय असणार आहे? 2 असणार आहे. एचं 2 दोन ठिकाणी. ठीक आहे. आणखी एक जाऊयात. इक्वेटरवर किती? 9.78. म्हणजे बीचं काय असणार? 1. मग बीचं 1 भरपूर ठिकाणी आहे, म्हणजे आणखी डोकं लावावं लागणार आपल्याला. सी लेवलला किती? 9.8. आणि कोर मध्ये किती रे? 0. म्हणजे सीचं 4 असणार आहे. सीचं 4 जे आहे ते एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं. कुठलं? ऑप्शन नंबर 2. कळलं का? ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. ध्रुवावर किती? 9.83, विषुववृत्तावर 9.78, समुद्र सपाटीला 9.8, आणि सेंटरला किती? 0. सेंटरला 0 का बरं रे? ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी, जी कॅल्क्युलेट करण्यासाठी मास आणि रेडियस यांच्या दोघांचा रेशो काढतात ना, मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ, बरोबर की नाही? मग सेंटरला मास किती असणार? 0 असणार, आणि रेडियस किती असणार? 0 असणार, म्हणून सेंटरला ग्रॅव्हिटी किती? 0. लक्षात ठेवा. समजलंय? म्हणजे याचा अर्थ असा आहे, मग जर समजा आपण अर्थच्या सरफेस पासून, पृष्ठभागापासून वर गेलो तरी ग्रॅव्हिटी कमी होणार, आणि सेंटरकडे आलो तरी ग्रॅव्हिटी कमीच होणार. लक्षात ठेवा. तर वर गेल्यावर तुम्ही म्हणा डिस्टन्स वाढलं सर, मग ग्रॅव्हिटी कमी होते. खाली आल्यावर तर डिस्टन्स कमी झालं, ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे. पण मग दुसरं पण लॉजिक लक्षात घ्यायचं, वरती गेलो तर मास मध्ये काही फरक पडणार नाही ना, पण जर आत आलो तर मास पण कमी होईल ना, पृथ्वी पण छोटी छोटी होत जाईल ना, मास आणि रेडियस दोन्ही पण कमी होत जाईल, दोघांचा रेशो हळूहळू. सेंटरला आला काय होऊन जाईल? तो 0 होऊन जाईल. म्हणून सेंटरला काय?
ग्रॅव्हिटी झिरो लक्षात ठेवा. ठीक आहे, हा पण तोच टॉपिक रे, ग्रॅव्हिटेशनच. ठीक आहे, नेक्स्ट. पास्कलच्या सिद्धांताची खालीलपैकी कोणती उदाहरणं आहेत? विच ऑफ द फॉलोइंग वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ? आता पास्कल कोण आहे तो पहिले समजून घ्या. ब्लेज पास्कल नावाचा शास्त्रज्ञ होता. ब्लेज पास्कल याने अभ्यास केला होता ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाबाचा अभ्यास केला होता याने. याने सांगितलं की पृथ्वीवरती जे वातावरण आहे किंवा जी हवा आहे, ती हवा आपल्यावर किंवा पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तूवर प्रचंड प्रमाणात दाब निर्माण करत असते, खूप ट्रेमेंडस प्रेशर एक्झर्ट करत असते. आपल्याला ते जाणवत नाही, तो भाग वेगळा आहे. का जाणवत नाही? कारण आपलं शरीर पण काय करतं, त्या प्रेशरला बॅलन्स करण्याचं काम करतं. बॅलन्स करण्याचं काम करतं म्हणजे आपलं शरीर सुद्धा त्या प्रेशरला तेवढंच अपोजिट फोर्स अप्लाय करतं. मग आपल्या शरीरात कोण फोर्स अप्लाय करतो? तर आपल्या शरीरातलं फ्लुइड म्हणजे कोण? ब्लड. म्हणजे आपलं ब्लड प्रेशर पण तेवढंच आहे एक्झॅक्ट जेवढं आपल्यावर काय आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग हा ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा अभ्यास करण्यासाठी त्याने एक एक्सपेरिमेंट केला होता की सी लेवलला किती असेल, हे समुद्र सपाटीला हे प्रेशर किती असेल. मग त्या एक्सपेरिमेंटसाठी त्याने एक उपकरण तयार केलं होतं. त्या उपकरणाचं नाव होतं सिंपल बॅरोमीटर. त्याला आपण मराठीमध्ये साधी हवा दाबमापी असं म्हणतो. हवा दाबमापी म्हणजे त्याला हवेचा दाब मोजायचा होता म्हणून. या एक्सपेरिमेंटसाठी त्याने काय केलं, एक बाउल घेतला काचेचा, त्याच्यामध्ये घेतला मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे पारा, Hg, आणि स्टँडच्या सहाय्याने त्याच्यामध्ये बसवली एक ब्युरेट काचेची नळी स्टँडच्या सहाय्याने, आणि त्या ब्युरेट वर अंशांकन केलं होतं, ग्रेडेशन केलं होतं. 0, 1, 2, 3, 4, 5 असं 1000 पर्यंत मिलीमीटर्स मध्ये. कशामध्ये? मिलीमीटर्स मध्ये. मग ते सी लेवलला ठेवला त्याने तो सेटअप, आणि त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्याच्या रिडिंग घेतल्या थोड्या थोड्या वेळाने दिवसभरात 24 तासामध्ये. तर त्याला असं कळालं की 24 तासामध्ये हा जो मर्क्युरी आहे ह्या काचेच्या नळीच्या आत कुठपर्यंत हायेस्ट लेवल पर्यंत गेला होता, तर ती लेवल होती 760 मिलीमीटर. कोण गेलो होतं एवढ्या लेवल पर्यंत? मर्क्युरी. 760. याच्यावर ग्रेडेशन अंशांकन मिलीमीटरच होतं. लेवल कोण इंडिकेट करत होतं? मर्क्युरी. त्याच्यामुळे मग ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं बेसिक युनिट तयार झालं, मिलीमीटर इंटू Hg. कळलं का? काय तयार झालं? मिलीमीटर इंटू Hg. कशाचं युनिट? ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं. मग तुम्ही बघा आता, कुठल्याही वायू किंवा द्रवाचा दाब मोजण्यासाठी हे एकक कॉमनली वापरलं जातं रे. लिक्विड असेल नाही तर गॅस असेल. आपलं ब्लड प्रेशर जे आहे, आपला रक्तदाब जो आहे, हा सुद्धा याच एककात मोजतात का? ब्लड प्रेशरचं युनिट काय? ब्लड प्रेशर आपण 80/120 असं लिहितो ना रे. 80/120 आणि पुढे काय लिहितो? मिलीमीटर इंटू Hg. मिलीमीटर Hg कुठून आलं कळालं का? मिलीमीटर Hg कुठून आलं? त्या एक्सपेरिमेंट मधून आलं, सिंपल बॅरोमीटरच्या. ठीक आहे, बरं. मग आता इकडे एक्झाम्पल दिले ते समजून घेऊ. पास्कलच्या सिद्धांताचे उदाहरण आहेत का ते? द्रव चलित ब्रेक म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये हायड्रोलिक ब्रेक म्हणतो. यस, त्याचा प्रेशरशी संबंधित आहे. हे उत्तर आहे. अ जर पर्याय असेल समजा, मग हे ऑप्शन एलिमिनेट होते. कुठलं? 2 वाला. आपलं हृदय, आता सांगितलं मी तुम्हाला, ब्लड प्रेशर हे पण आहे ना बघ, प्रेशर मेंटेन करण्यासाठी. ते ब पण बरोबर आहे, म्हणजे हे पण ऑप्शन आता एलिमिनेट झाले, आणि हे पण गेले रे मग आता, पहिलं पण गेले आता. म्हणजे याचा अर्थ काय? ऑप्शन नंबर 3, द्रवचलित पंप म्हणजे हायड्रॉलिक पंप, हे सुद्धा सगळे प्रेशरचेच एक्झाम्पल आहे. हा पण टॉपिक आपल्याला व्हायचा आहे, फिजिक्स मधला टॉपिक आहे हा, प्रेशर, दाब. ठीक आहे, पुढे. समुद्र सपाटीवरील म्हणजे सी लेवलवरील हवेचा दाब हा प्रमाण दाब मानला जातो. प्रमाण दाब म्हणजे स्टँडर्ड प्रेशर म्हणून मानलं जातं, स्टँडर्ड. आणि एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून त्याचा उपयोग केला जातो. हे जे तुम्हाला मी सांगितलं ना, 760 mm Hg, याला 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला स्टँडर्ड पण म्हटलं जातं आणि 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं जातं. मग 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती? आता ऑप्शन्स बघा इकडे काय काय आहे ते. 1013 मिलीबार, 760 सेमी पारा, त्यानंतर 10, 13, 25 पास्कल आणि 10, 13 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग तुम्हाला सांगायचं आता यातलं करेक्ट उत्तर कुठलं आहे हे विचारलं, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये हे 10-13 मिलीबार जे ना, हे कुठलं? 1013 मिलीबार हे एक करेक्ट आहे, आणि 10, 13, 25 पास्कल हे एक करेक्ट आहे.
हे तर चुकीचं येणार आहे. कारण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला एवढ्यात 760 काय पाहिजे, मिलीमीटर पाहिजे. हे चुकीचं आहे. आणि 10-13 न्यूटन पर मीटर स्क्वेअर पण नाहीये, हे पण चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय याचं, अ आणि क. पर्याय क्रमांक 2, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न एकदा येऊन पण गेलाय, सेम टॉपिक आहे. हा PYQ पण आहे. एकदा आयोगाने हा प्रश्न विचारला पण होता. ठीक आहे. आणि हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे बघा याच्यामध्ये. इथे आता मी लिहितो बाजूला, कारण ते प्रश्न जो आयोगाने विचारला ना त्याच्यामध्ये होतं ते एकक. लक्षात. PSI पण एकक आहे, लक्षात ठेवा. PSI पण एकक आहे. पर स्क्वेअर इंच. पोलीस सब इन्स्पेक्टर नाही. ते तुम्हाला व्हायचंय ते नाही. पर स्क्वेअर इंच. आणि आपल्या गाड्यांचं टायर येणार आहे. आपल्या गाड्यांचे टायर, टू व्हीलर, फोर व्हीलरचे टायर, याच्यामध्ये जी हवा भरतात ना ती हवा या एककात मोजतात. कुठल्या? येस, तुम्ही बघा त्या टायर, कळलं ना, आपण जी हवा भरतो ना त्या टायर मध्ये ती ह्या एककात मोजतात. कुठल्या? पर स्क्वेअर इंच मध्ये मोजतात. ते राऊंडेड असल्यामुळे. ठीक आहे.